ठाणे महापालिकेच्या भाजपच्या गटनेतेपदी मुकेश मोकाशींची निवड कोकण आयुक्तांकडे भाजपकडून कार्यालयात करण्यात आली नोंदणी। एडीएमसी पालिका निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपचे 50 नगरसेवक गट स्थापनेसाठी जाणार। गटनेतेपदी वरुण पाटील, मंदार हळबे, शशिकांत कांबळे यांच्या नावाची चर्चा। नाशिकमध्ये भाजपकडून गटनेतापदी वकील श्याम बडोदे यांची निवड। नाशिक पालिकेत भाजपची एकाती सत्ता, तर महापौर पदासाठी हिमगौरी अडके आणि दीपाली गीते यांच्या नावाची चर्चा। चंद्रपूर महापालिकेत महापौर बसवण्यासाठी भाजपच्या जोरदार हालचाली। मंत्री अशोक उईके यांच्या बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडणार। अकोल्यात महापौर पदासाठी भाजपच्या शारदा खेडकर, कल्पना गोटफोडे आणि ठाकरे सेनेच्या सुरेखा काळे यांचा अर्ज दाखल। उपमहापौर पदासाठी भाजपचे अमोल गोगे, अमोल मोहोकर, काँग्रेसचे आझाद खान आणि अपक्ष आशिष पवित्रकार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। नागपूरमध्ये काँग्रेसकडून ज्येष्ठ नगरसेवक संजय महाकाळकर यांची गटनेता म्हणून निवड। काँग्रेसच्या 34 नगरसेवकांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली बैठक। कैसा हराया म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखला मराठी अभिनेता अभिजात केळकरचा टोला। फक्त मुंब्रा नको, अख्खा हिंदुस्थान पृथ्वी हिरवीगार करून टाका, झाडं लावा झाडं जगवा, केळकरचं आवाहन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंब्र्यात विजय रॅली। कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा सत्कार होणार, तर दर्गा गल्लीत जाहीर सभेचं आयोजन। नाशिकच्या चांदवडमध्ये नागेश्वर मंदिरातील घटनेविरोधात चांदवड शहरात कडकडीत बंद। मंदिर परिसरातील अशोभनीय घटनेविरोधात सकल हिंदू समाजातर्फे मूकमोर्चा। कल्याणमध्ये पोलीस कर्मचारी विलास भागीत यांना मारहाण करणाऱ्यांना राजकीय नेते पाठीशी घालतायत। पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी विक्रांत बेंद्रे यांचा आरोप। जळगावात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने शेकडो महिला संतप्त। महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रात लाडक्या बहिणींचा गोंधळ। बीडच्या मौजे गावचे सरपंच संदीप डावकर यांनी बीड बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांच्या कांचिलात लगावली। आमच्या गावातील लोकांचे प्रश्न का सोडवता असा जाब विचारत केली मारहाण। यवतमाळच्या घाटंजीतील पारवा ग्रामसभेत उपसरपंचाकडून ग्रामस्थाला मारहाण। भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने उपसरपंच संजय अरेवार यांची लक्ष्मण सुरतीकार यांना मारहाण। अमरावतीत तृतीयपंथीयांच्या 2 गटात राडा। 2 ते 3 तृतीयपंथी गंभीर जखमी, तलवारीनं हल्ला केल्याचा आरोप। अहिल्यानगर पोलीस दलातील हवालदार श्यामसुंदर गुजर आणि त्याच्या टोळीला अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक। पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई। मुंबईच्या आरसीएम पोलिसांकडून बांगलादेशी महिलेला अटक। यावेळी बांगलादेशी महिलेच्या घरातील रोख रक्कम आणि दागिन्यांची लूट। महिलेचा आरोप सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुतार आणि शिपाई रमेश खडकेंवर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहन अडवून व्यापाऱ्याला लुटलं। सोन्याची बिस्किटं घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला रांजणगाव फाटा येथे तिघांनी लुटलं। महाविकास आघाडीतील काँग्रेसनं शिवसेना शिंदे गटासोबत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या भंडारा गोंदिया गडचिरोली विस्ताराला येणार गती। नागपूर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली महामार्गाच्या कामाला गती द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। नाशिक शहरात परिक्रमा मार्ग तयार। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाला गती। मार्गाची एकूण लांबी 66 किलोमीटर। गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ता। नवेगाव मोरे ते सुरजागड महामार्ग तयार होणार। 85 किलोमीटर लांबीचा मार्ग 4 पदरी सिमेंट काँक्रीटीकरणाच्या महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो जोडणीला गती। मेट्रो लाईन 8चा समावेश। भूसंपादनासह विविध मंजुरींची कामं 6 महिन्यात पूर्ण करा। प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश। मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा धुळ्यात निषेध। वंचितच्या कार्यकर्त्यांकडून गिरीश महाजनांविरोधात घोषणाबाजी। गिरीश महाजन यांच्या विरोधात हिंगोलीत आंबेडकरी अनुयायी आक्रमक। गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी। सोलापुरात मंत्री गिरीश महाजनांच्या विरोधात डीपीआय संघटना आक्रमक। महाजनांच्या प्रतिमेला जोडे मारून केलं आंदोलन।
परभणीत लॉंग मार्च समितीचं गिरीश महाजनांच्या विरोधात आंदोलन. गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक. प्रजासत्ताक दिनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नसल्यामुळे भीमसैनिक आक्रमक. धाराशिव जिल्ह्यात मुरुम नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर शाईफेक. ध्वजवंदन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाची प्रत देत असतानाचा फोटो न लावल्यानं संविधानप्रेमी नागरिकांकडून शाईफेक. सांगलीच्या विटामध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या घरासमोर काळ्या जादूचा प्रकार. बंगाली बाबासह दोघांची काढली धिंड. रायगडमध्ये महिलेच्या खात्यातील 15,000 रुपये लुटले. महिलेची मनसेकडे धाव. पैसे लुटणाऱ्याला मनसेकडून चांगला चोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक मणिकर्णिका घाटावर भाजप विरोधात धरणं आंदोलन. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर भाजप सरकारनं बुलडोझर चालवल्याचा आरोप. कोल्हापुरात पन्हाळा किल्ल्यावर साधोबा तलाव परिसरातील बांधकामाविरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत. 3 मजली इमारतीचं बांधकाम अनधिकृत असून तातडीनं कारवाईची मागणी. वाशिम बाजार समितीत सोयाबीनला 5 वर्षातला उच्चांकी दर. सोयाबीनला प्रति क्विंटल 5,200 ते 5,625 दर. हिंगोली परभणीच्या सीमेवर पूर्णा नदीवर पूल धोकादायक स्थितीत. पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे आणि बॅरिकेड्स पडले. राज्याच्या विजेच्या दरासंदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग पुन्हा नव्यानं सुनावणी घेणार. विजेचे दर वाढवण्यासाठी नव्यानं सुनावणी घेतली जाते का असा सवाल उपस्थित. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक 128 स्लाइस सिटी स्कॅन मशीन्स. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अयोध्येत जाऊन रामाचं घेतलं दर्शन. पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रभू श्रीरामाचं घेतलं दर्शन. केदारनाथमध्ये बर्फवृष्टी. रुद्रप्रयागमध्ये हिमस्खलनाचा इशारा. उत्तराखंड आणि हिमालयीन राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज. काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी. बारामुल्ला कटरा रेल्वे ट्रॅकवर साचला बर्फ. जम्मू काश्मीरच्या जोरदार बर्फवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग 44 बंद. नवयुग बोगद्याजवळ साचलेला बर्फ हटवण्याचं काम सुरू. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता. किन्नौर, लाहोल स्पिती, चंबा, कांगडा आणि कुल्लूमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज. लडाखच्या कारगिल आणि जोजिला पास परिसरात रात्रीपासून जोरदार बर्फवृष्टी. ठिकठिकाणी बर्फाची चादर. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी जोरदार हिमवृष्टी. मनालीत पर्यटक लुटतायत बर्फवृष्टीचा आनंद. श्रीनगरच्या अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी. अनंतनाग, श्रीनगर, बनिहाल, काजीगुंज या भागामध्ये बर्फाची चादर. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावर येणारी आणि जाणारी 50 उड्डाणं रद्द.